माणगाव नगरपंचायतीची कौतुकास्पद कामगिरी. हो, खरंच माणगाव नगरपंचायतीची कौतुकास्पद कामगिरी आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये जे डम्पिंग ग्राउंड होतं, ते डम्पिंग ग्राउंड माणगाव नगरपंचायतीने पूर्णतः तेथील कचरा साफ केलेला आहे. आपण पाहू शकतो की त्यांनी हा कचरा साफ केला आणि तो कचरा साफ केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं की माणगावमध्ये तयार होतंय नवीन कचरा प्रक्रिया केंद्र. या कचरा प्रक्रिया केंद्रामध्येच हा कचरा येणार होता आणि येथे खत निर्मितीचा प्रोजेक्ट जो होता तो चालू होणार होता. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर हा कचरा निर्मितीचे प्रक्रिया केंद्र जे आहे ते अजूनपर्यंत बंदच आहे. येथे कुठल्याही प्रकारची कचऱ्यावरती प्रक्रिया चालू केली गेलेली नाहीये. आणि दुसरीकडे आपण या कचरा प्रक्रिया केंद्राच्या पाहिलं तर संपूर्णतः कचऱ्याचे जे ढीग आहेत आणि कचरा जो डम्पिंग केला जातोय तो त्या कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर केला जातोय. त्याच्यामुळे कचरा प्रक्रिया केंद्र तयार केलं तरी पण माणगावची जी डम्पिंग होती ती माणगावची डम्पिंग काही संपलेली नाहीये. आपल्याला सांगत होते वारंवार की माणगाव शहरातून आपण डम्पिंग पूर्णतः मुक्त करून टाकणार. आपल्याला संतोष माळी जे मुख्याधिकारी आहेत ते वारंवार आश्वासन देत होते की माणगाव मी डम्पिंग मुक्त करणार. पण आता खरं वास्तव जर आपण पाहिलं तर माणगावची डम्पिंग जी फक्त वनवासी आश्रम शाळेच्या पुढे होत होती ती आता माणगावची डम्पिंग या कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर होते. बाकी काहीही फरक पडलेला नाहीये. हे जे डम्पिंग आहे हे डम्पिंग साफ करण्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयाचा जो खर्च होता तो करण्यात आला होता. मग हा 1 कोटी रुपये खर्च करून काय फायदा झाला? आपण जर पाहिलं तर हा कचरा तसाच अजून देखील कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर टाकला जातोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कचरा प्रक्रिया केंद्राच्या पलीकडे एक आदिवासीवाडी उतेखोल आदिवासीवाडीचं गाव वसलेलं आहे. या लोकांना जाण्यासाठी आज देखील रस्ता नाहीये. त्यांना पायपीट करत याच कचऱ्यातून घरापर्यंत जावं लागतं. तर याबद्दलच चर्चा करण्यासाठी आपण बोलवलेला आहे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवार यांना. त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की ते ज्या वेळेला नगराध्यक्ष होते त्यावेळेलाच या कचरा प्रक्रिया केंद्राची मंजुरी आलेली होती. ते वारंवार आपल्याला सांगत होते की माणगाव डम्पिंग मुक्त करणार. पण सध्याची परिस्थिती बघितल्यावरती माणगाव खरंच डम्पिंग मुक्त झालंय का? आणि जे गाव वसलेलं आहे कचरा डम्पिंग केंद्राच्या पलीकडे म्हणजे कचरा डम्पिंग जिथे केला जातो त्याच्या पलीकडे एक गाव आहे. तिथे जाण्यासाठी अजून देखील रस्ता नाहीये. तर त्याची जबाबदारी नक्की कोण घेणार हे आपण सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पवार साहेब, मी आपले स्वागत करतो शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. काय सांगाल की आपण ज्या वेळेला नगराध्यक्ष होतात त्यावेळेला माणगावचं डम्पिंग पूर्णतः हटवायचं अशा पद्धतीने आपण सांगत होतात. वारंवार आपण पत्रकार परिषद घेतल्यात आणि सांगितलं की माणगाव मी डम्पिंग मुक्त करणार आणि कचरा प्रक्रिया केंद्र जे आहे तिथं कचरा प्रक्रिया केंद्र उभारून आम्ही प्रोसेसिंग करून खत निर्मिती करणार आहोत. तर काय झालं त्या प्रोजेक्टचं? सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. माणगाव नगरपंचायतीचा नगराध्यक्ष झाल्यानंतर मी स्वतः प्रत्येक साईटवरती जाऊन जिथे डम्पिंग ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती जाऊन सगळ्या कर्मचाऱ्यांसहित पत्रकार रवी कुहेसकर साहेबसुद्धा होते आमच्यासोबत. ज्यावेळेस आश्रमशाळेची तक्रार आली त्या क्षणाला आम्ही रात्रीचे सुद्धा 2 वाजता जाऊन तिथे आग लागलेली आहे ती विझवण्याचा प्रयत्न केला. त्यात ज्या वेळेस लोकांच्या तक्रारी आल्या त्यावेळेस आम्ही त्या डम्पिंग ग्राउंडवरती जाऊन पूर्ण डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करण्याचं ठरवलं आणि स्वच्छसुद्धा केलं. कारण की वनवासी आश्रमशाळेच्या मुलांना सगळ्यात मोठा त्रास होता आणि त्यांना ते मुक्त करण्यासाठी ते डम्पिंग ग्राउंड आम्ही तिथून पूर्ण उचलून दुसरीकडे नेलं आहे. परंतु कचरा प्रक्रिया केंद्र मंजूर झाल्यानंतर ते काम सुरू होतं आणि ते कचरा प्रक्रिया केंद्राच्या नावाखाली ह्या डम्पिंग ग्राउंड इकडे आला आणि डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचरा त्याने बाहेरच टाकला. परंतु डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचरा प्रक्रिया केंद्राचा उद्देश हा होता की येणारा जो कचरा आहे तो त्याच्यामध्ये टाकून ती प्रक्रिया करून खत निर्मिती करणार होतो. परंतु हा प्रश्न आम्ही नगरपंचायतीमध्ये सुद्धा उपस्थित केला, परंतु त्याचं उत्तर काय समाधानकारक आम्हाला मिळत नाही. कुठल्याही गोष्टीवरती म्हणजे आक्षेप घेतला की त्याचं समर्थपणे उत्तरं दिली जात नाहीत. भरमसाठ बिलं काढली जातात. हे कोणाच्या लाभासाठी काढली जातात हा खऱ्या अर्थात तिथला प्रश्न आहे. आणि जर का आजची परिस्थिती पाहिली तर पूर्ण बकास माणगाव करून टाकलेला आहे. कचरा गाडी सुद्धा कुठल्या वार्डमध्ये जात नाही. अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. मी स्वतः प्रत्येक ठिकाणी नागरिकांची तक्रार आली तर तिथे जात होतो, त्याचं निरसन करत होतो. अनेक ठिकाणी आज आपण जर का पाहिलेत तर कचऱ्याचेच नव्हे अनेक समस्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तिथं पाणी नाही, लोकांना लाईट नाही. ह्या समस्या सगळ्या जर भेडसावणार असतील तर नगराध्यक्ष काय कामाचे हा खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण होतो. नक्कीच तुम्ही बरोबर सांगताय. पण आजचा महत्वाचा आपला प्रश्न काय आहे की कचरा प्रक्रिया केंद्र आपण उभारलेलं आहे
आणि कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर डम्पिंग ग्राउंड एक नवीन तयार झालेला आहे. या डम्पिंग ग्राउंडचं आपण समर्थन करता का? समर्थन करू शकत नाही, कारण शासनाने दिलेले पैसे जर का योग्यरित्या त्याची विल्हेवाट लावली असती तर ही समस्या निर्माण झाली नसती. हे पैसे वेगळ्या मार्गाने वळवून फक्त मलिदा काढण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की ज्या ज्या हेडखाली पैसे आलेले आहेत त्याच हेडखाली पैसे खर्च व्हायला पाहिजेत. आणि म्हणून जे कचरा निर्मिती म्हणजे अ, कचरा प्रक्रिया केंद्रासाठी जे पैसे आले होते ते त्यांनी त्याच कामासाठी खर्च करावे. अनेक मशिनरी येऊन पडलेल्या आहेत की रस्ता साफ करणं, ती एक मशिनरी येऊन पडलेली आहे. तर तुमच्या प्लास्टिकचं बायफर्केशन करून म्हणजे सुका कचरा ओला कचरा करून त्याची विल्हेवाट लावणं. परंतु ह्या मशिनरी येऊन गंज खात पडलेल्या आहेत. म्हणजे नगरपंचायतीकडनं कुठलंच काम केलं जात नाही. मध्यंतरी आग पण लागलेली, त्यावेळेला मशिनरींच्या वारी जळालेल्या आपण पाहिल्या. सगळे म्हणजे फुकटच गेलेले आहेत, सगळे वाया गेलेले आहेत. आणि म्हणून हे जर का नगरपंचायत जर करणार नसेल तर शासनाचा पैसा त्यांनी वाया घालवू नये. पवार साहेब, नक्कीच आपण डम्पिंग बद्दल सांगताय ते सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा उलगडा केला, पण मी सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न विचारला की या डम्पिंग ग्राउंडच्या पुढे एक गाव वसलेलं आहे, एक आदिवासी वाडी आहे. आजपर्यंत या आदिवासी वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता झालेला नाही आहे. तिथे साधा सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता किंवा डांबरी रस्ता आजपर्यंत देण्यामध्ये नगरपंचायत असमर्थ ठरलेली आहे. हे माणगावचे नागरिक नाहीत का? हे माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये राहत नाहीत का? अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होत आहे. तर तुम्ही काय सांगाल? आपण देखील 2.5 वर्ष नगराध्यक्ष होते, आपण हा रस्ता होण्यासाठी काय केलं? डम्पिंग ग्राउंड हटवण्याचा एकच हट्टास होता की त्या लोकांना रस्ता मिळावा. परंतु काही प्रयत्न आम्ही केले. तहसीलदारांना सुद्धा या संदर्भात भेटलो होतो, प्रांतांना सुद्धा भेटलो होतो. आणि त्यांना सांगितलं होतं की हा नॅशनल हायवे जो होतो आहे हा खऱ्या अर्थानं आम्हाला अडथळा आहे. आणि त्यांना पलीकडे जाण्यासाठी मार्ग किंवा सिग्नल तिथे असावा यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. परंतु त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स तसा मिळाला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा रस्ता त्यांना करता आला नाही. आणि यासाठी जागासुद्धा रस्त्याची जी असते ती थोडी मालकीची असल्यामुळे थोडा प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच्यातून ते राहून गेलेलं आहे. कारण की मध्येच राजकीय थोडं घडामोडी झाल्या आणि नंतर माझं नगराध्यक्षपद गेलं. आणि म्हणून हे काम जे राहिलेलं आहे ते नक्कीच भविष्यामध्ये आम्ही ते पूर्ण करण्याचं काम करू एवढं आश्वासित करतो. नक्कीच आपण भविष्यामध्ये हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पण आत्ता सध्या आपण जर पाहिलं तर संपूर्णतः जो कचरा आहे तो कचरा ते जिथे ये जा करतात त्या वाटेमध्येच टाकलेला आहे. तर याच्याकडे कसं बघता? तो सुद्धा तात्काळ उचलण्याचा प्रयत्न आम्ही करणार. मी आत्ताच एक मुलाखत झाल्यानंतर सीओना जाऊन भेटतो आणि त्यांना तात्काळ इथे हा कचरा हटवण्यासाठी काम करण्यासाठी सांगतो. आणि मी सुद्धा स्वतः थांबेन इथे. तर हे होते आपल्याबरोबर माजी नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवार. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेला नगराध्यक्ष होतो त्यावेळेला मी प्रयत्नशील होतो की माणगावचं जे डम्पिंग ग्राउंड आहे ते डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी. वनवासी आश्रमशाळेच्या इथे टाकला जाणारा जो कचरा होता तो कचरा हटवला देखील गेलेला आहे. पण हा कचरा हटवल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कचरा प्रक्रिया केंद्राच्या समोर संपूर्णतः कचऱ्याचा जो ढीग आहे तो कचऱ्याचा ढीग पुन्हा एकदा आपल्याला होताना पाहायला मिळतं आहे. माणगाव नगरपंचायतीचं खरंच कौतुक केलं पाहिजे. 1 कोटी रुपये खर्च केले आणि संपूर्णतः डम्पिंग ग्राउंड त्यांनी साफ केलं. पण ते डम्पिंग ग्राउंड साफ करत असताना पुन्हा एकदा आपण कचरा प्रक्रिया केंद्राच्या इथे पुन्हा कचरा करतोय हे बहुतेक त्यांना माहिती नसावं. आमचा हाच प्रयत्न आहे की इथे देखील पुन्हा डम्पिंग ग्राउंड तुम्ही तयार करताय हे तुमच्या निदर्शनास आणून द्यावं. ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे का? हा खरा प्रश्न आता माणगावकरांमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.